नमस्कार, माझं नाव श्याम प्रताप शिरसाट, राहणार बहादुरी. ही व्हरायटी आहे फ्लेम सीडलेस. साधारणतः 4 वर्षापूर्वी हिची लागवड केलेली आहे. हिचा खालचा जो रूट स्टॉक आहे हा आहे पोल्सन, आणि पोल्सनवरती मी फ्लेम ग्राफ्टिंग केलेली आहे. साधारणतः इथली जर हिस्ट्री सांगायची जर गेली तर इथं साधारणतः 4-5 वर्षापूर्वी अतिशय वाईट परिस्थिती होती. तिथं चुनखडीची जमीन आहे, साधारणतः 60% जास्त चुनखडी आहे. माझे टेंडरची मजुरी आणि पावडरचा खर्च सुद्धा निघत नव्हता. 4 mm साईज झाल्यानंतर इथं डायरेक्ट बेरी ही पिवळी पडून जायची, म्हणजे क्लोरोफिल अजिबात राहत नव्हतं. तर साधारणतः मग याच्यानंतर मी रॅडरोगशी चर्चा करून इथं फ्लेम व्हरायटीचं त्यांनी मला रिकमेंड केलं, आणि त्याच्यासाठी त्यांनी पोल्सन हा रूट स्टॉक लावायला लावला. तेव्हापासून इथली परिस्थिती चांगली बदललेली आहे. म्हणजे खूप समाधानी आहे मी. बऱ्याच जणांशी चर्चा केल्यानंतर असं म्हणजे पोल्सनचा शेंडा होत नाही, हे नाही होत, व्हिगर कमी आहे, साईज कमी आहे. उलट माझ्याकडे उलटी चित्र दिसले मला. पोल्सनवरती साईज कलरचा बी फरक आहे, बेरी व्हेरिएशन नाही, साईजमध्ये फरक आहे. आणि लोक म्हणजे अगोदर जी चर्चा होती का शेंडा होत नाही असं नाही, तर माझ्याकडे 10x5 अंतर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा माझे शेंडे पूर्ण कव्हर झालेले. आणि प्रत्येक न्यूट्रिशन हे म्हणजे प्रत्येक पिटिओल करतो, आणि पिटिओलनुसारच इथं खतं देतो. पाणी हे खड्डा घेऊनच देतो. वेळोवेळी समजा अन्नूदादा असतील, बबलू शेठ असतील, ज्यांचं मार्गदर्शन गरज पडल्यास त्यांचं मार्गदर्शन 100% घेतो. या अशा पद्धतीनं काम चालू आहे. साधारणतः एक 10 टनाची अपेक्षा आहे मला एकरी. 3 एकरचा प्लॉट आहे. आणि बाकीच्या रूट स्टॉकच्या तुलनेत इथं पोल्सनवरती जवळपास माझ्या हिशोबाने 10 ते 15 दिवस माझा प्लॉट अर्ली येतोय. बऱ्याच जणांच्या माझ्यापेक्षा म्हणजे 3 ऑक्टोबरच्या ज्या कटिंग आहे त्यांच्यासुद्धा माल आज रेडी नाही, पण माझा 17 ऑक्टोबरचा माल जवळपास रेडी आहे. म्हणजे सॅम्पल टाकलेलं आहे. एवढ्या एक 4 ते 5 दिवसात तो प्लॉट हार्वेस्ट होईल. साधारणतः म्हणजे एप्रिलला मी इथं 10x5च्या अंतरावरती 28 काड्यांचं नियोजन केलं. 28 काड्यांचं नियोजन केल्यानंतर बऱ्यापैकी काड्या बांधून घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर ऑक्टोबरला छाटल्यानंतर फेल झाल्यानंतर आम्ही साधारणतः एक बाजूने 20 शूट ठेवले. ते बी कंपल्सरी काउंट केले आम्ही. ह्या बाजूने 20 आणि त्या बाजूने 20 असे 40 शूट ठेवले. 40 शूट ठेवल्यानंतर साधारणतः आम्ही 35 ते 38 घड एका झाडावरती सिलेक्ट केले. ते बी कंपल्सरीच मोजले आम्ही. जो पाठीमागचा घड आहे किंवा जो आर्लीचा घड आहे तो काढून टाकला. एका वयाचे जे घड आहे ते घड आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला तसं. आणि साधारणतः याला PGR पहिला PGR साधारणतः एकरी 600 ml कंबाईन, त्याच्यानंतर 500 ml CPPU आणि 400 ml CPPU असा डोस घेतलेला आहे. तर पुढच्या वर्षी म्हणजे अजून PGR आम्हाला कमी करावं लागणार आहे, कारण एवढ्या साईजची गरज नाही आहे. एक्सपोर्टर मग काय म्हणतात, आम्हाला 17+ असलं तर गंज झालं, याच्यापेक्षा जास्त साईज नको आहे. आणि त्याच्यामुळं कलर पण चांगला येईल आणि प्लॉट पण आरली येईल. या अशा पद्धतीने चालू आहे.